नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा आता जानकीचा हात पकडते आणि जानकीला धक्के मारत घराबाहेर काढू लागते. सुमित्रा आता जानकीला धक्का देते. तशीच सुमित्रा आता पुढे पडू लागते आणि ऋषिकेश लगेच जानकीला पडण्यापासून वाचवतो आणि खूप मोठ्याने ओरडतो की बाद झालं आता तुमचं. ऋषिकेश म्हणू लागतो, आम्ही ना आमचं आमचं जातोय, आम्हाला कोणीही ना घराबाहेर काढायची गरज नाहीये. त्याच्यानंतर ऋषिकेश आता जाता जाता सुमित्राला म्हणतो की ना एक दिवस लक्षात ठेव, त्या ऐश्वर्याने हे तुझे जे कान भरलेत ना, त्याचा एक दिवस तुला पश्चाताप नक्कीच होईल. तर सुमित्रा आता म्हणते, या जानकीमुळे इतका मनस्ताप सहन करते तर पश्चाताप सुद्धा सहन करेल. पण आता मला तुझ्या बायकोचं तोंड पाहायची सुद्धा इच्छा नाहीये. आणि तुला सुद्धा जर तिच्याबरोबर जायचं असेल ना, तर तिचा हात धर आणि दोघं सुद्धा निघा इकडनं. तर मग ओवी सुद्धा तिथेच असते आणि ओवी सुद्धा रडत म्हणते, दोघं नाही तर आम्ही तिघे जाणार आहोत. सगळेच आता आश्चर्याने ओवीकडे पाहायला लागतात. मग त्याच्यानंतर ओवी म्हणते, अगं आजी, मी सुद्धा जाईनच ना त्यांच्याबरोबर. मग त्याच्यानंतर सारंग आता ओवीकडे जायला लागतो आणि ऐश्वर्या लगेच सारंगला थांबवून घेते. त्याच्यानंतर आता ऐश्वर्या स्वतःचीच म्हणते, हे एवढं तापवलेलं वातावरण आता या ओवीच्या अश्रूने थंड नको व्हायला म्हणजे मिळवलं. आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यानंतर ऐश्वर्या आता भोळा चेहरा करते आणि ओवीला म्हणते, ओवी बाळा, तुला माहिती का की तुझ्या आईने केलंय काय? याच्यावरती आता ओवी रडतच म्हणत असते, मला माहिती सुद्धा नाहीये आणि मला ते माहिती करून सुद्धा नाही घ्यायचं. आणि तसं सुद्धा जिथे माझे आई बाबा नाही आहेत ना, तिथे मी सुद्धा नाही थांबणार. ओवी सुद्धा खूप रडत असते आणि ओवीचं हे बोलणं पाहता ऋषिकेश आता ओवीला लगेच आपल्या जवळ घेतो आणि तिच्या मिठीमध्ये येऊन रडत राहतो. त्याच्यानंतर आता ओवी जानकीला म्हणते, आई चल इकडनं. ऋषिकेश जानकीला चल चल म्हणत असतो, पण मात्र जानकी तरी सुद्धा ऋषिकेशचं काहीच ऐकत नसते. मग त्याच्यानंतर जानकी आता ऋषिकेशला म्हणते की कुठे जायचंय? हे माझं घर आहे आणि हे सोडून कुठे जायचंय? ही सगळी माणसं ना माझी आहेत. इथे या माझ्या घरामध्ये माझी नाळ पुरली गेलीये. या अंगणातल्या तुळशीमध्ये माझा जीव अडकलाय. मी रोज पूजा केलीये. मी पाणी घालून वाढवलंय तिला. सारंग, शर्वरी सगळेच खूप इमोशनल झालेले असतात आणि खूप रडत असतात. मग त्याच्यानंतर आता इकडे जानकी सुमित्राला म्हणते, तुम्ही दिलेल्या त्या भांड्यांवरती माझं नाव कोरलं गेलंय आणि ते सुद्धा कायमचं, आयुष्यभरासाठी. या घरातल्या प्रत्येक भिंतीवरती अजून सुद्धा माझ्या हाताचे कुंकवाचे ठसे आहेत. मी लग्न करून जेव्हा या घरामध्ये आले तेव्हा याच दारातून मी गृहप्रवेश केला होता. सुखाचं मापटं ओलांडून मी याच दारात आतमध्ये आले होते. आणि जानकीला त्यांच्या लग्नाच्या वेळीचा गृहप्रवेशाचा सगळा प्रकार आता आठवत असतो. आणि त्याच्यानंतर जानकी म्हणत असते, या घरात गृहप्रवेश करून आले आणि आता याच घरातून मी बाहेर जायचं. जानकी म्हणत असते, मी जाणारच नाहीये, कारण हे माझं घर आहे आणि माझं घर सोडून मी कुठेच नाही जाणार. जानकी आता खूपच टोकाचं बोलते आणि म्हणते की मी जर मेले तर एक वेळ माझी तिरडी या घरातून जाईल, पण मात्र मी नाही जाणार. आणि जानकी सुमित्राला सुद्धा स्पष्टपणे सांगून टाकते की मी या घरातून जाणार नाहीये. जानकी आता सुमित्रासमोर हात जोडत तिला रिक्वेस्ट करत म्हणत असते, आई नका काढू मला या घरातून बाहेर. जानकी आता सुमित्राचे पाय धरते आणि तिला म्हणत असते, आई प्लीज मला घरातून बाहेर नका काढू. माझ्या कुटुंबाशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाहीये. आई, मी नानांना नाही ढकललंय, माझ्यावरती खोटे आरोप नका करू. तर मग आता सुमित्रा लगेच जानकीला बाजूला घेते आणि जानकीला ओरडत म्हणू लागते, खोटे आरोप? अगं आता ते सिद्धच झालंय. अगं नानांना जिन्यावरनं तूच ढकललंयस. अगं तूच तर म्हणायचीस ना की जेव्हा नाना शुद्धीवरती येतील तेव्हा तेच स्वतः सांगतील की त्यांना कोणी ढकललं म्हणून. आणि बघ, त्यांनी बोट तुझ्याकडे दाखवलं. तू या घरामध्ये राहायचंच नाही आणि या घरामध्ये राहण्याची मेन म्हणजे तुझी लायकीच नाहीये. तर मग आता सुमित्राचं हे बोलणं ऋषिकेशला खूपच जड जात असतं. आता ऋषिकेश लगेच आता सुमित्रावरती ओरडत म्हणतो, आई बास अगं. पण मात्र सुमित्रा ऋषिकेशपेक्षा जास्त ऋषिकेशवरती ओरडत म्हणते की तुझं बाद झालं आता. तू मला आता आई नाही म्हणायचं. तू मला आई म्हणायचा अधिकार केव्हाच गमावलायस. आता सुमित्राचं हे खूपच टोकाचं बोलणं पाहता ऋषिकेश जानकी यांच्या पायाखालची तर जमीनच सरकते. सारंग, शर्वरी यांच्या दोघांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. पण मात्र आता ऐश्वर्याला तर खूपच आनंद झालेला असतो. आता सुमित्रा म्हणते, जानकी अनाथ आहेस आणि ऋषिकेश तू सावत्र आहे. जानकी ऋषिकेशला सगळं सहन होतं, पण मात्र सुमित्राचं आता हे बोलणं सहन नाही होत. ओवी सुद्धा तिथेच असते आणि ओवी सुद्धा त्यांचं ते सगळं भांडण ऐकत असते. सुमित्रा आता म्हणू लागते, कुठलीही लाज न बाळगता मी ही गोष्ट म्हणतेय, कारण तशी तू माझ्यावरती वेळच आणलीयस. ऋषिकेश, तू ही गोष्ट सिद्ध केलीयस की तुझं आणि माझं रक्ताचं नातं नाहीये. ऋषिकेश, तू सिद्ध केलंयस की तू माझा सावत्र मुलगा आहेस. आता सुमित्राचं हे बोलणं पाहता जानकी ऋषिकेश यांच्या दोघांनाही काय बोलावं काहीच समजत नसतं. ते फक्त शांतपणे आता सुमित्राचं ते सगळं बोलणं ऐकत असतात. सुमित्रा आता त्यांना म्हणते की तुम्ही यापुढे मला आई नाही म्हणायचं. तुमची आई ना मेली यापुढे. आता ऋषिकेशला सुमित्राचे हे शब्द खूपच जड जात असतात आणि या गोष्टीमुळे ऋषिकेश जानकी यांच्या दोघींना सुद्धा खूप त्रास होत असतो.
ऋषिकेश सुद्धा भयंकर चिडतो. स्वतःला सावरत सुमित्राला म्हणतो, आईच काय, मुलगा सुद्धा मेला. ज्याला तुम्ही सगळ्यात जास्त जीव लावला, ज्याच्यावरती तुम्ही सगळ्यात जास्त लाड केले, ज्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा आई हा शब्द ऐकला आणि त्यालाच आज तुम्ही आई म्हणायला बंदी घालताय. तर मग आता ऋषिकेश सुद्धा सुमित्राला बोलतो, ठीक आहे सुमित्रा रणदिवे, तुमची जशी इच्छा. आणि आज ऋषिकेश पार्वती रणदिवेचा शब्द आहे. मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला कधीच आई म्हणणार नाही. आता ऋषिकेशचं हे बोलणं ऐकल्यानंतर सुमित्राला सुद्धा खूप त्रास होत असतो आणि सुमित्रा सुद्धा आता आश्चर्याने ऋषिकेशकडे पाहत असते. आता घरातल्या सगळ्यांनाच ऋषिकेश आणि सुमित्रा यांच्या दोघांचंही बोलणं सहन होत नसतं आणि सगळ्यांना खूप त्रास होत असतो. ऋषिकेश खूपच कठोर निर्णय घेत म्हणतो, आणि मी कधी मेलो ना तरी सुद्धा या घरामध्ये पाऊलही ठेवणार नाही. आता त्यांचं हे बोलणं पाहता जानकीला तर काय करावं काहीच समजत नसतं. जानकी फक्त शांततेने त्यांचं ते बोलणं ऐकत असते. जानकी आता आश्चर्याने ऋषिकेशच्या बोलण्याकडे पाहत असते. ऋषिकेश आता जानकीला घरातून नेत असतो, पण मात्र तरी सुद्धा जानकी नाहीच म्हणत असते. ऋषिकेश आता जानकीवरती खूप ओरडतो की मी तुला चल म्हणतोय ना. जानकी आता लगेच इकडे सुमित्राकडे येते आणि सुमित्राला म्हणू लागते, आई हे सगळं ना चुकीचं बोललेत, मी हवं तर तुमची माफी मागते. आई हो सगळेच चुकतात, आय एम सो सॉरी. सुमित्रा मात्र आश्चर्याने फक्त ऋषिकेशकडे पाहत असते. जानकी आता सुमित्राच्या पाया पडत म्हणते, आई मोठं मन करा आणि यांना माफ करा. जानकीने सुमित्राचे पाय धरलेले असतात, तर मात्र ऋषिकेश जानकीला उठवतो आणि तिला घराबाहेर घेऊन जाऊ लागतो. ऋषिकेश म्हणत असतो, मला माहिती आहे ऋषिकेश की आईंचा गैरसमज झालाय. आई अशा नाहीयेत आणि ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे. ऋषिकेश हे आपलं घर आहे आणि आपलं घर सोडून आपण नाही जाऊ शकत. तर मग ऋषिकेश लगेच परत जानकीवरती ओरडत म्हणतो की हे आपलं घर होतं. अगं जानकी हे आपलं घर होतं. अगं जानकी या घरामध्ये माझ्या बायकोवरती विश्वास नाहीये, माझ्या मुलीवरती माया नाहीये आणि आई आणि मुलाच्या नात्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. भावाचा हात नाहीये, मागे फिर म्हणणाऱ्या वडीलधारांचा हात सुद्धा नाहीये. हे घर सुद्धा आपलं नाहीये आणि या घरातली माणसं सुद्धा आपली नाहीयेत. पण मात्र जानकी ही गोष्ट एक्सेप्ट करायलाच तयार नसते. ऋषिकेश जानकीला समजावून सांगत म्हणतो, अगं जानकी जगाने जर आपल्याकडे बोट दाखवलं, जगाने जर आपल्याला मारलं, जर काही बोलले तर आपण रडत रडत आईच्या कुशीमध्ये जातो. पण या घरामध्ये वडिलांनीच असे आरोप केले आणि यांनी घराबाहेर जाण्याचा रस्ता दाखवला. मग तूच सांग आपल्याला कोणती कुस शिल्लक राहते. त्याच्यामुळे हा समज आणि प्रेमाची भीक मागणं ना थांबव आता. ऋषिकेश म्हणत असतो, जानकी चल, पण मात्र तरी सुद्धा जानकी नाहीच म्हणत असते. ऋषिकेशला आता नाईलाजा पोटी जानकीला त्याची शपथ द्यायला लागते. आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी तुला माझी शपथ आहे, तुला या घरातून चालावंच लागेल. ऋषिकेशचं हे बोलणं पाहता जानकीला सुद्धा काहीच बोलता येत नाही. जानकी सुद्धा आता घराबाहेर जाण्यासाठी तयार होते. आता जानकीला खरंच घर सोडून जावं लागतंय म्हटल्यानंतर जानकी आता पूर्णपणे हादरून जाते. जानकी पूर्णपणे कोसळून जाते. पण मात्र इकडे ऐश्वर्याला तर खूपच गुदगुद्या होत असतात, कारण हे सगळं आता ऐश्वर्याच्या मनाप्रमाणे घडत असतं. त्याच्यानंतर जानकी आता उंबऱ्याच्या बाजूला बसते आणि मायेने तिथनं हात फिरवत असते. जानकी आता तिने पहिलं या घरामध्ये पाऊल ठेवलेलं असतं तो प्रकार आठवत असतो. जानकी घरामध्ये येते आणि घरामध्ये येताच तिला तिचा वावर, तिचा घडलेला प्रकार सगळं आता आठवत असतं. जानकीच्या त्या सगळ्या गोष्टी आता नजरेखालून जात असतात. जानकी तिथल्या वस्तूवरनं प्रेमाने आणि मायेने हात फिरवत असते. जानकीला ते सुमित्राचं कटू बोलणं आठवत असतं, म्हणजेच की तुम्ही आम्हाला आई नाही म्हणायचं, तुमची आई मेली. सुमित्राला जानकी आणि तिच्यामधलं बोलणं आठवत असतं. त्यांच्या दोघांमधलेही प्रेमाचे क्षण आठवत असतात. त्याच्यानंतर जानकी आता हात जोडते आणि तिच्या घराचे आशीर्वाद घेऊ लागते. जानकी आता डोकं टेकवून तिच्या घराचे आशीर्वाद घेते. ओवी सुद्धा या विचारांनी खूप रडत असते आणि ऋषिकेश सुद्धा स्वतःला सावरू शकत नसतो. सुमित्रा काय त्यांच्या दोघांकडेही पाहायला तयार नसते. ती त्यांच्याकडे पाठ फिरूनच उभी असते. जानकी आता ओवीला सावरते. जानकी ऋषिकेशचा हात पकडते आणि घराबाहेर ते दोघेही पाऊल टाकून घराबाहेर जाऊ लागतात. घरातलं कोणीच त्यांना थांबवत नसतं. सगळे आता फक्त ऋषिकेश आणि जानकी त्यांचा तो सगळा प्रकार पाहत असतात. जानकी आता घराबाहेर येते आणि मध्येच थांबते. जानकी आता मागे वळून सगळ्यांकडे पाहत असते, कारण जानकीला असं वाटेल की त्यांना कोणीतरी थांबवेल, पण मात्र तसं कोणीच काही करत नाही. ऋषिकेश आता जानकीला सावरतो आणि जानकीला तिकडं निघायला सांगत असतो. जानकी खूप रडू लागते. मग त्याच्यानंतर ऋषिकेश आता जानकीला म्हणतो, जानकी तू मागे वळून नको बघूस, आता हे सगळं तू मागेच सोडून दे. जानकी अगं हा विचार करतीयस ना की आपल्याला थांबवायला कोणीतरी येईल. अगं जानकी आपल्याला थांबवण्यासाठी कोणीही येणार नाहीये. ऋषिकेश तिकडे निघून जाऊ लागतो, पण मात्र जानकीला ही अशी आशा असते की यांना जरी आशा नसली ना तरी सुद्धा मला असं वाटतंय की आई आम्हाला नक्कीच थांबवतील. तेवढ्यात आता जानकीचा पदर तिथे बाजूला अटकतो. जानकी मागे वळून न पाहताच लगेच म्हणू लागते, आई मला माहिती होतं की तुम्ही आम्हाला थांबवाल. आणि जानकी मागे वळून पाहते, पण मात्र जानकीला तिच्या आईने नाही पण मात्र तुळशी मातेने नक्कीच थांबवलेलं असतं. कारण त्या देवाला सुद्धा असं वाटत असतं की जानकी हे घर सोडून जाऊ नये.
जानकी आता तिचा अडकलेला पदर काढते, तुळशी माताचे आशीर्वाद घेते. जानकी प्रेमाने त्या तुळशी मातेवरनं हात फिरवते आणि ऋषिकेशच्या सांगण्यावरनं लगेच आता जानकी तिकडं निघून जाऊ लागते. जानकीला आता घडलेला सगळा काही प्रकार आठवत असतो. जानकी तिथे तुळशी मातेपाशीच असते. सुमित्रा आता रागातच रूममध्ये निघून जाते. आता इकडे ऐश्वर्या लगेच जानकीच्या जवळ येते. ऐश्वर्या आता जानकीला म्हणते, तू आता तुळशीची नाही स्वतःची काळजी घे. बाय द वे, तुला हरून कसं वाटतंय? आपलं चॅलेंज झालं होतं, आठवतंय की नाही? तर मग जानकीला लगेच चॅलेंजचा प्रकार आठवतो. म्हणजेच की ऐश्वर्याने जानकीला चॅलेंज दिलं होतं, की महिनाभराच्या आतमध्ये मी जर तुला घराबाहेर नाही काढलं ना, तर मी नावाची ऐश्वर्या नाही. आणि जानकीने सुद्धा ऐश्वर्याला चॅलेंज दिलं होतं, की महिन्याभराच्या आतमध्ये नाही तुला घरच्यांसमोर नाक घासायला लावलं ना, तर मी सुद्धा जानकी ऋषिकेश रणदिवे नाही. जानकी आणि ऐश्वर्या यांच्या दोघींमध्येही चॅलेंज लागलं होतं. मग त्याच्यानंतर इकडे ऐश्वर्या जानकीला म्हणते, की जिंकले बघ मी चॅलेंज. इथली सगळी सत्ता ना मी उपभोगणार आणि तू फक्त वनवास भोगत राहा आणि तो सुद्धा कायमचा. ऋषिकेश सुद्धा आता ऐश्वर्याचं ते सगळं बोलणं ऐकत असतो आणि खूपच रागारागाने ऐश्वर्याकडे पाहत असतो. त्याच्यानंतर ऐश्वर्या आता त्यांच्यावरती हसते आणि घरामध्ये तोऱ्यातच निघून जाते. ऐश्वर्या येते आणि लगेच दरवाजा बंद करून घेते. आता जानकी ऋषिकेशचा हात पकडते, ओवीला आपल्या जवळ घेते आणि ते तिघेही आता तिकडनं निघून जाऊ लागतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऐश्वर्या आणि आजी दोघी एकमेकींशी बोलत असतात. तर मग ऐश्वर्या आजीला म्हणते, माझ्या साम्राज्यामध्ये त्या जानकीला मी भीक मागायला लावणार. याच्यावरती आता आजी ऐश्वर्याला म्हणते, अगं कंपनीच्या अकाउंटमधून कमवलेले पैसे हसतील ना त्यांच्याकडे बघून. त्या पैशातनं त्यांना छोटंसं तरी घरटं बांधता येईल. ऐश्वर्या आता म्हणते, नाही बांधता येणार, कारण त्यांचे पंख ना मी आधीच छाटून टाकलेत. तेवढ्यात ऋषिकेश पैशाची चौकशी करत असतो आणि ऋषिकेशला फोन येतो की त्यांचं अकाउंट बंद करून टाकलं. ऋषिकेश आता भयंकर चिडतो. जानकी विचारते की ऋषिकेशचा काय झालं. याच्यावरती आता ऋषिकेश सांगतो की अगं त्यांनी आपले अकाउंट सुद्धा बंद करून टाकलेत. आपल्याकडे पैसा असून सुद्धा आपण तो वापरू नाही शकत. त्याच्यानंतर ते तिकडनं निघून जाऊ लागतात. पण मात्र ओवीला आता प्रश्न पडलेला असतो की बाबा आपण कुठे जायचं, म्हणजे आपलं दुसरं सुद्धा घर आहे का. तर मात्र जानकी आणि ऋषिकेश दोघी आश्चर्याने ओवीकडे पाहायला लागतात आणि त्यांना दोघांनाही प्रश्न पडतो की ते आता जाणार तरी कुठे. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.